माझी मदर इन लॉ मला रेकमेंड करत होती टू विजिट दिस प्लेस. तर विचार केला की जरा रेकॉर्ड पण करून आणते. हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी आली आहे ग्राहक पेठ ठाणे वेस्ट इथे, जे विष्णुनगरला आहे. तुम्ही माझ्या पाठी बघू शकतात. तर इथे मंदिर आहे, त्याच्याच बाजूला एक्झॅक्टली ते जे ग्राहक पेठचं एक्झिबिशन लागलं आहे तिथे आहे. सो तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर सॅटर्डे संडे 2 दिवस अजून आहे 22 पर्यंत. तर तुम्ही नक्की व्हिजिट द्या. हा ग्राहक पेठ सकाळी 11 वाजता सुरू होतो, तो रात्री 9 वाजेपर्यंत असतो. इथे व्यवस्थित असे क्यूज आणि पार्टिशन्स केले आहेत, त्यामुळे मिसमॅनेजमेंटची तर प्रश्नच नाही. इथे असलेले मॅक्झिमम स्टॉल्स त्यांची ऑफलाईन स्टोर्स नाही आहेत. सो जर तुम्हाला एक्झिबिशनच्या ऐवजी तुम्हाला कधी त्यांच्याकडनं परचेस करायचं असेल तर तुम्ही त्यांचं कार्ड नक्की मागा. या अशा एक्झिबिशन्समुळे त्यांना छान एक्सपोजरही भेटतो. व्हरायटीज तर बरेच भेटतील, पण क्वालिटी पण एक नंबर असते. हँड स्टिच्ड, हँड क्राफ्टेड सगळे आयटम्स भेटतील. या स्टॉलवरती तुम्हाला रांगोळीचे इम्प्रिंट्स आणि छापे भेटतील. रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला जर बोर्ड हवे असेल तेही ह्यांच्याकडे भेटतील. समर सीझन अप्रोप्रिएट साडीज, ड्रेस मटेरियल्स पण खूप भेटतील. कॉटनमध्ये पण मल कॉटन, कॉटन सिल्क आणि बरंच काही. महेश्वरीमध्ये पण पॅटर्न्स होते यांच्याकडे. तसंच लेदर्सचे फुटवेअर्स त्याचा पण स्टॉल होता. क्रॉकरीजचा तर अख्खा भंडार होता. लेडीज कॅन गो क्रेझी अबाउट इट. यू नेम इट अँड युल गेट इट. मस्त असं पिंट्रेस्टी कप सॉसर, सर्विंग बोल, फ्लावर वास, ऑइल डिस्पेन्सर्स एक्सेट्रा. हे आगळे वेगळे सूप बोल्स आणि प्लेट्स, ट्रेस खूप काय होतं. आणि जर तुम्हाला गार्डनिंगसाठी असे एस्थेटिक पॉट्स हवे असतील ते पण भेटेल. तसंच इथे कार्पेट्स, रग्स याचा देखील स्टॉल होता. मूव्हिंग अहेड तुम्हाला तिथे अफोर्डेबल बजेट फ्रेंडली फर्निचर देखील भेटेल. काही फर्निचर फोल्डेबलही होते. एवढंच नव्हे तर लहान मुलांसाठी एक डेडिकेटेड सेक्शन होता फॉर एज्युकेशनल पर्पज. बुक स्टॉल तर वॉज द क्रेझिएस्ट वन. दिस वॉज द फर्स्ट टाईम टू बी सराउंडेड बाय सो मेनी बुक्स. वेगवेगळ्या जॉनरेचे बुक्स होते. लहान मुलांचे सेक्शन्स वेगळे होते. फिक्शनल, नॉन फिक्शनल, ऑटोबायोग्राफी, भगवद्गीता, मोटिवेशनल बुक्स, कलरिंग बुक्स होते अडल्ट्स आणि किड्स दोघांसाठी. लहान मुलांचे स्टोरी टेलिंग बुक्स, पिक्चर्स बुक्स, खूप काय होतं. तूप, मसाले, ड्रायफ्रुट्स याचे पण स्टॉल्स होते. क्लोदिंग आणि ज्वेलरीचे स्टॉल्स खूप जास्त होते. तुम्हाला प्रत्येक लेनमध्ये एक क्लोदिंग आणि ज्वेलरीचा स्टॉल नक्कीच भेटेल. त्यांच्याकडे पण असे मिनिमल पासून मोठे ज्वेलरीज सगळे अवेलेबल होते. समर अप्रोप्रिएट शॉर्ट कुर्तीज, कॉटन कुर्तीज पण होते. आयुर्वेदिक स्टॉल्स, कॉटन कुर्तीजमध्ये तर प्रचंड व्हरायटीज आणि स्टॉल्स होते. हे एक हेल्दी मिलेट्सवालं स्टॉल होतं. तसंच कोकणी, मालवणी मसाले आणि प्रोडक्ट्स इथे भेटतील. कुछ भी खाए इजीली उठा सकते. नो मैग्नेट नो चार्जिंग जाता है, इससे दिखाई नहीं देता है. इसमें कोई मैग्नेट नहीं, कोई चार्जिंग नहीं. चलाते रहिए और काम करता रहिए. बारीक बारीक जो डस्ट होगा सारा इसके अंदर आ जाएगा. 50 है पर अभी 100 में है. जैसे 20-25 कपड़े में क्या अलमारी भर जाती है. साफ तो बोलते नई अलमारी. हमने ये एंगर बनाया अलमारी में लगा दो. यहाँ लगाने की जगह सिर्फ यहाँ पतले वाले एंगर है तो 15, मोटे वाले हैं तो 12-15 कपड़े लगाते एक साइड. इतनी जगह बच गई. एक ही जगह 12-15 लगा के इस साइड आपकी पूरी अलमारी खाली. आपको नई अलमारी लाने की जरूरत है. इसका क्या प्राइस है? 2 पीस का पैकेट आता है 400 का है. यहाँ पे 300 में. यहाँ पे ऑफर दे रहे हैं लास्ट 2 डेज के लिए. अगर 2 पैकेट लिया तो 500, जिसमें 50 कपड़े आराम से यूज़ कर सकते हैं. आपका स्टॉल नंबर भी बता दीजिए. स्टॉल नंबर A42. ओके. तुम्हाला काही फ्राईड आयटम्स नको हवे असतील तर हे रोस्टेड व्हर्जन पण होतं. नाचणी चिप्स, बीटरूट चिप्स असे बरेच व्हरायटीज होते. तुम्हाला जर तुमच्या होम डेकॉरमध्ये एक पॉप ऑफ कलर ॲड करायचा असेल तर हे परफेक्ट कुशन आणि पिलो कवर्स होते. किती एस्थेटिक वाटत आहेत ना.
आणि क्वालिटी देखील खूप अमेझिंग होती. तोरण, पर्स, बॅग्स, हे स्टॉल जे होतं ना तिथे खूप अट्रॅक्टिव्ह अशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या जे तुम्ही गिफ्टही देऊ शकतात आणि स्वतःच्या घरी होम डेकॉर म्हणूनही सजवू शकतात. आगळ्या वेगळ्या अशा क्यूट गोष्टी होत्या. हे असं सिरॅमिकचं वडापाव बघा, किती वेगळं आणि रिअलिस्टिक वाटतंय ना. आणखीन बरंच काही आयटम्स होते इथे. तुम्ही जर तुमच्या घरी हे होम डेकॉर म्हणून सजवाल तर नक्कीच तुम्हाला लोक विचारतील की कुठून घेतलंय. या स्टॉलवरती सगळ्यात ट्रेडिशनल ज्वेलरीज अवेलेबल होते. बांगड्यांपासून चोकर, लांब हार आणि असे माळ ते पण भेटतील. प्रिंटेड चटई, डोर मॅट्स सगळे या स्टॉलवरती भेटतील. किती वेगळे आणि युनिक वाटतात ना. कॉर्पोरेट गर्लीजना जर सारी लुक करायचं असेल समरसाठी तर हा स्टॉल परफेक्ट आहे. इथे रेडीमेड प्रिंटेड ब्लाउजेस आणि प्रिंटेड साडीज पण आहेत, एकदम युनिक पॅटर्न. जर तुम्ही लखनवी कुर्तीज बघत असाल तर हा परफेक्ट स्टॉल आहे. हे एकच स्टॉल होतं जिथे थोडं रिच साडीज अवेलेबल भेटत होत्या. या स्टॉलवर युनिक हेल्थ, फेस मसाजर, वेगवेगळे ॲक्युप्रेशरचे प्रोडक्ट्स भेटत होते. लहान मुलांसाठी हे प्रिंटेड टी शर्ट्स पण अवेलेबल होते आणि सगळ्यावरचे प्रिंट्स खूप डिफरंट आणि युनिक होते. आंब्याचा सीझन असल्यामुळे आंब्याचाही एक स्टॉल होता. या स्टॉलवरती तुम्हाला हँडमेड सगळे प्रोडक्ट्स भेटतील. लहान मुलींसाठी हे असे पैठणीचे फ्रॉक, ट्रेडिशनल लॉंग स्कर्ट आणि ब्लाऊज आणि पण बरंच व्हरायटीज होते तिथे आणि सगळ्यांचे कलर्स, पॅटर्न्स, डिझाईन्स एकापेक्षा एक. तसंच यांच्याकडे पाउचेस, पर्स ते पण अवेलेबल होते. यांच्याकडे ॲक्सेसरीजचा भंडार होता. हेअर ॲक्सेसरीज, इयरिंग्स, नेकलेसेस एक्सेट्रा. समरसाठी लॉंग स्कर्ट्स, कॉटनचे प्लाझोज ह्यांच्याकडे अवेलेबल होते. मुलांसाठी सुद्धा हे कॉटनचे, लिनेनचे शर्ट्स आणि शॉर्ट कुर्तीज होते, तर ते तुम्ही चेकआउट करू शकता. हे असे हँड स्टिच बॅग्स, पाउचेस, पर्सेस, काचेचे दिवे, समई, घंटी, कुंकवाचं करंड, किती अस्थेटिक असतं ना. या स्टॉलवरती वेल डिफाईंड आहे. जर कस्टमाइज करायचं असेल ते देखील करून भेटेल. भिन्न व्हरायटीज होते त्यांच्याकडे. खरंच खूप छान होते यांचे पॅटर्न्स. तसंच या स्टॉल्सवरती पण बरेच युटेन्सिल्सचे सामान होते. सगळे युनिक आणि हेवी क्वालिटी होती. प्लस त्यांची वॉरंटीही असते. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.